नमस्कार मित्रांनो. भारतामध्ये ऋतू बदलले की सण बदलतात आणि सण बदलले की माणसाच्या जगण्याची पद्धत बदलते. अशा सणापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. पौष महिन्यातील येणारा हा सण केवळ तीळ गूळ खाण्यापुरता मर्यादित नाही, तर यामागे फार मोठे खगोलशास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण आहे. आज आपण या सणाबद्दलची इत्थंभूत माहिती आणि त्यामागच्या कथा सविस्तर जाणून घेणार आहोत. मकर संक्रांत म्हणजे नक्की काय? संक्रांत या शब्दाचा अर्थ आहे संक्रमण किंवा पुढे जाणे. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात. एका वर्षामध्ये अशा एकूण 12 संक्रांती होतात, परंतु जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते. हा काळ थंडीचा असतो आणि याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाचे महत्त्व. हिंदू धर्मात उत्तरायणाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. असे मानले जाते की उत्तरायणाचे 6 महिने हा देवांचा दिवस असतो, तर दक्षिणायचे 6 महिने ही देवीची रात्र असते. मकर संक्रांतीपासून दिवसाचा काळ मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होऊ लागतात. प्रकाशाचा अंधारावर विजय मिळवण्याचे हे एक प्रतीक आहे. मकर संक्रांतीची पौराणिक कथा. वडील आणि मुलांचे नाते. मकर संक्रांती संबंधित एक अतिशय प्रसिद्ध कथा भगवान सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांच्याबद्दल आहे. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव यांचे संबंध फारसे मधुर नव्हते. सूर्यदेवाने शनिदेवाचे घर कुंभ जाळून टाकले होते, ज्यामुळे शनिदेव आणि त्यांच्या आईला खूप त्रास झाला होता. पुढे सूर्यदेव जेव्हा आपल्या मुलाच्या घरी म्हणजे शनिदेवाच्या राशीत मकर राशी प्रवेश करतात तेव्हा शनिदेव आपल्या पित्याचे स्वागत करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर करतात. शनिदेवाच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्यांना आशीर्वाद दिला की जेव्हा जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा जे लोक मला आणि तुला तीळ अर्पण करतील त्यांच्या घरातील दारिद्र्य दूर होऊन आणि त्यांचे दुःख नष्ट होईल. म्हणूनच मकर संक्रांतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. भीष्म पितामहाची कथा. महाभारतातील एक अतिशय महत्त्वाची कथा मकर संक्रांतीशी जोडली आहे. ती म्हणजे भीष्म पितामहाची. भीष्म पितामहांच्याकडे इच्छा मरणाचे वरदान होते. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाच्या बाणांनी घायल झाल्यावर त्यांनी आपले प्राण लगेच त्यागले नाही. त्यांनी शरपंजरी पडून सूर्याच्या उतरण्याची वाट पाहिली, कारण असे मानले जाते की जो व्यक्ती उत्तरायणात प्राण त्याग करतो त्याला मोक्ष मिळतो आणि तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी आपले देह ठेवला होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आरोग्य. मकर संक्रांती हा सण निसर्गाशी जोडलेला आहे. जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते. या काळात आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रकृतीचे आहेत. तिळाचे लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, तर गूळ शरीराला ऊर्जा देतो. थंडीत कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी तिळातील तेल उपयुक्त ठरते. म्हणूनच या दिवशी तीळगूळ खाण्याची परंपरा शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत योग्य आहे. तसंच या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. त्यामागे एक कारण आहे. पतंग उडवण्यासाठी आपण घराच्या छतावर किंवा मोकळ्या मैदानात उन्हात उभे राहतो. थंडीच्या दिवसात शरीराला व्हिटॅमिन डी ची नितांत गरज असते. पतंग उडवण्याच्या निमित्ताने लोक सकाळच्या कोवळ्या उन्हात येतात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते. महाराष्ट्रातील परंपरा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. महाराष्ट्रातील मकर संक्रांतीचा उत्सव 3 दिवस असतो. 1. भोगी
संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी निसर्गातील सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी केली जाते. थंडीत शरीराला पौष्टिक आहार मिळावे हा यामागचा हेतू आहे. 2. संक्रांत मुख्य सण, ज्या दिवशी लोक एकामेकांना तिळगुळ वाटतात आणि जुने हेवेदावे विसरून नवीन नाती जोडतात. 3. किंक्रांत संक्रांतीच्या पुढचा दिवस हा विजय साजरा करण्याचा असतो. देवीने शंखासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे मानले जाते. महिलांसाठी मकर संक्रांत विशेष असते, कारण या काळात हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात. सुवासिनी एकमेकींना वाण लुटतात, ज्यामध्ये सहसा दैनंदिन वापरातील वस्तू किंवा मातीची सुगंध लहान मडकी दिली जातात. भारताच्या विविध प्रांतांमधील संक्रांत मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. पंजाब आणि हरियाणा येथे लोहरी साजरी केली जाते. शेतकरी पीक आल्याचा आनंद अग्नी प्रज्वलित करून साजरा करतात. तमिळनाडू येथे पोलंग साजरा होतो. तांदूळ, दूध आणि गूळ यांचा पोलंग नावाचा पदार्थ बनवून सूर्याला नैवेद्य दाखवला जातो. गुजरात उत्तरायण म्हणून हा सण प्रसिद्ध आहे. येथील पतंगबाजी जगप्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार येथे याला खिचडी सण म्हणतात. या दिवशी खिचडी दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. मकर संक्रांत आपल्याला शिकवते की काळ नेहमी बदलत असतो. थंडीनंतर वसंत येतो, अंधारानंतर प्रकाश येतो. जसा सूर्य आपला मार्ग बदलून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो, तसंच आपणही आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेकडे वाटचाल केली पाहिजे. तिळगुळाचा गोडावा आपल्या नात्यात वर्षभर टिकून राहो, हीच या सणाची खरी शिकवण आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.